खासदार शिंदेंसोबत चर्चा करतायत त्या ठिकाणी सध्या सचिन उपस्थित आहे। सचिन, नेमकं काय घडतंय? कशा प्रकारे खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची बैठक सुरू आहे? कोण कोण पोहोचलेत आणि कुणाची प्रतीक्षा आहे? अमोल, जवळपास 1.5 ते 2 तास झाले एकनाथ शिंदे हे पाचही बंडखोर खासदारांसोबत त्यांच्या शासकीय निवासस्थानी नंदनवन या बंगल्यावरती आहेत। जवळपास 2:30च्या आसपास सगळे खासदार हे दिल्लीवरून थेट मुंबईला आले आणि त्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी थांबले। त्यासोबत एकनाथ शिंदे हे देखील आले। त्यानंतर जे ओमराजे निंबाळकर आहेत ते देखील इथे दाखल झालेले। जवळपास 1.5 तासांपासून या सगळ्या नेत्यांमध्ये बैठक इथे सुरू आहे। त्यानंतर थेट काही वेळातच एकनाथ शिंदे सगळ्या खासदारांसोबत वाय.बी. चव्हाण सेंटर इथे जातील आणि तिकडे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे। तिथे या खासदारांचा पक्षप्रवेश होईल आणि अनेक प्रश्न सध्या या खासदारांना हे खरं तर शिंदे गटाला देणं अपेक्षित आहे। नेमका हा पक्षप्रवेश का झाला, काय याची कारणं होती, त्यासोबतच पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत। ओम बिर्लांना दिलेलं जे पत्र आहे, त्यांच्यासोबतचा फोटो आहे, हा देखील अद्याप समोर आलेला नाही। तर या सगळ्या गोष्टींचा उलगडा या बैठकीत होऊ शकतो। त्यासोबतच अनेक आरोप हे ठाकरे गटाकडून करण्यात आलेले आहेत आणि त्याची उत्तरं खरं तर एकनाथ शिंदे स्वतः या पत्रकार परिषदेत देऊ शकतात। त्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। खासदारांना कानमंत्र दिला जातोय, कानमंत्र दिला जात असल्याची माहिती आहे। काय नेमकी उत्तरं द्यायची या सगळ्याची सध्या बैठक चालू आहे। 1.5 तासाला ही बैठक सुरू आहे। एकनाथ शिंदे असतील, त्यासोबतच श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत। अद्याप संजय दिना पाटील हे आलेले नाहीत। काही वेळापूर्वीच ते त्यांच्या मुलुंड येथील निवासस्थानावरून ते निघालेले आहेत। ते देखील इथे येण्याची शक्यता आहे। त्यानंतर हे सगळे 6 खासदार एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे हे सगळे वाय.बी. चव्हाण सेंटरला रवाना होतील। अमोल, निश्चित धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान एकीकडे हे सगळं सुरू असताना ठाकरेंचा 7वा खासदार सुद्धा काठावर आहे।